स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। भारतीय जनता पार्टी ही पूर्ण देशभरात ही निवडणूक लढवते आणि त्याचप्रमाणे सोलापुरात ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवली जाते। उमेदवार मिळत नाहीये का पार्टी कुठल्या रणनीती हाकण्यात, कधी आमदार राम सातपुते असतील, कधी खासदार महास्वामी स्वतः असतील, शरद बनसोडे असतील किंवा साबळे असतील माजी खासदार, किंवा कधी कधी विजय देशमुखांचं देखील नाव आहे। काय त्यात झोपायचं सोंग घेतलं असेल तर आम्ही उठवू शकणार नाही। मागच्या काही काळात तुमच्या वडिलांनी आणि तुम्ही काय केलं हे जनतेला सांगा आणि त्याच्यावर मतं मागा। मोदींना शिवाय म्हणजे मोदींचा त्या ह्याच्यावर फोटो आहे म्हणून मी लस घेतली नाही, किती बालिशपणाचं सांगणं आहे। देशात असलेलं भाजप सरकार ईडी सीबीआयचं भीती दाखवून सर्वांवर छापे टाकत आहे। अरविंद केजरीवाल यांना देखील अटक झालेली आहे। त्यामुळे केंद्रीय जे हे आहेत त्यांचा गैरवापर करत। तर पहिल्यापासून काँग्रेसची सत्ता ह्या महापालिकेवर आहे। यावेळेस कधी पाण्याचा प्रश्न मिटला हे यांनी सांगावं आणि त्याच्याकडे विजन असावं की ह्या 5 वर्षात मी माझ्या शहराला कुठं नेणार, आणि या विजनचाच उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं निश्चितपणे दिला जाईल। मध्यमध्ये सुद्धा त्यांच्याबरोबरचे नगरसेवक असतील, त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते असतील, ती सुद्धा त्यांच्याबरोबर नाहीत। हे सगळेजण मला भेटून जात आहेत, बरं आपली योग्यता आहे का मोदींबद्दल बोलायची? अख्खं जग नाव घ्यायला लागलं आहे। म्हणजे फायनान्स मिनिस्टर होते, ह्या महाराष्ट्राचे होते, ह्या देशाचे फायनान्स मिनिस्टर होते, तुम्ही ऊर्जा मंत्री होता, गृहमंत्री होता, काय केलं या शहराचं? मुख्यमंत्री असताना काय केलं की मराठा समाजाला मी भडकून ती मतं मी माझ्याकडे घेईल? देशातील लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातील जो लोकसभा मतदारसंघ आहे, सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे देखील सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। खरं म्हटलं तर हा लोकसभा मतदारसंघ एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला होता, पण त्यानंतर भाजपचे खासदार निवडून आल्यानंतर पुन्हा सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपानं तो गड त्यांच्या ताब्यात गेला। त्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे गृहमंत्री असताना त्यांचा पराभव करत तब्बल 2 वेळा पुन्हा भाजपनं या सोलापूर लोकसभेवर वर्चस्व निर्माण केलेलं आहे। आता येत्या काही दिवसात निवडणुका लागणार आहेत। एकंदरीत सोलापूर लोकसभेसाठी भाजपची रणनीती काय असणार आहे, उमेदवारांना घेऊन काय चर्चा आहे, या सर्व प्रकारावर बोलण्यासाठी सोलापूर शहर भाजपचे अध्यक्ष नरेंद्र काळे सर आपल्यासोबत आहेत। सर, तुमचं स्वागत आहे। खरं नगर आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, काय तुमचं विजन असणार आहे, काय सांगा? की सोलापूरची निवडणूक ही पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाणार आहे आणि निश्चितपणे विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी ही पूर्ण देशभरात ही निवडणूक लढवते आणि त्याचप्रमाणे सोलापुरात ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवली जाईल। एकंदरीत भाजपकडून उमेदवारांची नावांची घोषणा अद्यापही केली जात नाही आहे। उमेदवार मिळत नाही आहे का पार्टी कुठल्या रणनीती हाकण्यात व्यस्त आहे? उमेदवार मिळत नाही असं नाही, की जवळपास 50 जणांनी आमच्याकडं उमेदवारीसाठी अर्ज केले होते। त्याच्यातले काही आम्ही बसून काही सॉर्टिंग केले, काही वर पाठवले आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं पार्लमेंटरी बोर्ड आणि प्रदेश या सगळ्यांच्या संगनमताने पार्लमेंटरी बोर्डाची आज मीटिंग आहे। आजच्या मीटिंगमध्ये जे काय होईल त्याच्यानंतर लगेच उमेदवारी जाहीर केलं। उमेदवार मिळत नाही असं नाही, पण आमच्यातल्या सामान्य कार्यकर्त्यालाही असं वाटतं की मी या पार्टीत खासदार होऊ शकतो। ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की ह्या पार्टीत लोकशाही जिवंत आहे आणि प्रत्येक जणाला वाटतं की मी या पार्टीत खासदार होऊ शकतो। म्हणजे ही सामान्यांची पार्टी, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करून पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भात विचार करते आणि निश्चितपणाने उमेदवार चांगला मिळेल आणि चांगलं विजन असणारा उमेदवार आपल्याला निश्चितपणे मिळेल। जेव्हा लोकसभेच्या निवडणुकींची तारीख घोषित झाली त्यानंतर दररोज नवनवीन उमेदवारांची नावे भाजपकडून पुढे येत आहेत। कधी आमदार राम सातपुते असतील, कधी खासदार महास्वामी स्वतः असतील, शरद बनसोडे असतील किंवा साबळे असतील माजी खासदार, किंवा कधी कधी विजय देशमुखांचं देखील नाव आहेत। काय त्यात सस्पेन्स नाही? हो का, शेवटी राजकारणात सगळेजण काहीतरी अपेक्षा घेऊन येत असतात, प्रत्येकाची इच्छा असते। हा
हा मतदारसंघ एस सीसाठी राखीव आहे आणि हा तुम्ही म्हणल्यासारखं भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं, प्रत्येक नेत्याला वाटतं की मी इथं उभारल्यानंतर निश्चितपणाने निवडून येऊन खासदार होऊ शकतो आणि ह्या सोलापूरच्या विकासासाठी काम करू शकतो असं प्रत्येकाला वाटतं आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने इच्छुक आहेत आणि त्या संदर्भात मागणी करत आहेत आणि त्या सगळ्या मागणींचा आम्ही आदर ठेवून प्रत्येकजण त्या गोष्टीचा त्यांचा बायोडाटा असेल, त्यांचं काम असेल, या सगळ्याचा विचार करून आम्ही त्या पद्धतीने त्या प्रत्येक गोष्टीवर चर्चा करत आम्ही पुढे जातो आहे. सर, खरं म्हणलं तर सोलापूर लोकसभेचा जो मतदारसंघाचा जो क्षेत्र आहे, शहरीबरोबर मोहोळ असेल, अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल, उत्तर असेल, ह्या सर्व मतदारसंघामध्ये भाजपचा प्रभाव जास्त आहे. मग असं असताना उमेदवार लवकर जाहीर व्हावा अशी एक भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची एक इच्छा आहे, त्यावर काय बोलतो? नाही, लवकर म्हणजे आता तुम्ही एक लक्षात घ्या की 12 एप्रिलला फॉर्म भरायची तारीख सुरू होती आणि 7 मेला मतदानाची तारीख आहे. म्हणजे हा जर कालावधी बघितला तर हा बराच मोठा कालावधी. मागच्या वेळेस 20 दिवसात म्हणजे फॉर्म भरल्यानंतर म्हणजे उमेदवार डिक्लेअर आणि फॉर्म भरला या सगळा जर कालावधीचा जर विचार केला तर 20 दिवसाचा कालावधी आहे. आता भरपूर वेळ आहे आणि शेवटी उमेदवार म्हणजे सेपरेट सोलापूरचा तर डिक्लेअर करणार नाही. पार्लमेंटरी बोर्डमध्ये महाराष्ट्रातल्या काही जागांवरचा विचार चालू आहे. तो विचार पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांबरोबर सोलापूरचं डिक्लेअर होईल. सोलापुरात सोलापूर भाजपकडे उमेदवार नाही लोकसभेला, ही जी चर्चा आहे ही कुठंतरी स्टंटबाजी करण्यासाठीची चर्चा आहे आणि कुठंतरी म्हणजे स्वतःचं अपयश झाकण्यासाठीची ही चर्चा आहे, बाकी काय नाही. गेली 2 टर्म सोलापूर लोकसभेवर आपल्या भाजपचे 2 खासदार निवडून आलेले आहेत, पण लोकांना असं वाटतं की भाजपकडून या खासदारकडून काहीच काम झालं नाही आहे. काय वाटतं त्यावर? असं बिलकुल नाही आहे की आपण स्मार्ट सिटीचा विचार केला तर स्मार्ट सिटीच्या पहिल्या काही शहरं घोषित झाली, त्याच्यात सोलापूर सिटी घोषित झाली होती. यासाठी त्या खासदारांचं काही ना काहीतरी योगदान असेल. सोलापूर शहरात स्मार्ट सिटी आली, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे पैसे आले, जी कामं होत आहेत, जी स्मार्ट सिटीतनं मोठ्या प्रमाणात निधी आला, 15 वित्त आयोगातनं केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात पैसे येत आहेत. आता धूळमुक्तीसाठी जे रस्ते होतात हा केंद्र शासनाचा निधी आहे. केंद्र शासनाचा आलेला निधी, आरोग्यासाठी आलेला निधी, या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी लोकप्रतिनिधींनी अभ्यास करण्याची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता फक्त काय केलं, वंदे भारतसारखी ट्रेन चालू झाली, रेल्वेच्या संदर्भात एवढा आज डेव्हलपमेंट चालू आहे, दुधनीचं असेल, कुर्डवाडी असेल, आपलं सोलापूरचं विकास होत आहे आणि हा जर विकास तुम्हाला मान्यच नसेल किंवा तुम्ही ते जर झोपायचं सोंग घेतलं असेल तर आम्ही उठवू शकणार नाही. आज हायवेची जर गोष्ट केली तर सगळ्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर अशा पद्धतीने तयार झालं आहे. तुम्ही सोलापूरच्या कुठल्याही दिशेला जावा की सोलापूरच्या हायवेला 4 पदरी रोड झाले, एक जाळं तयार झालं आहे. जे इन्फ्रास्ट्रक्चर 60-70 वर्षात तुम्ही तयार करू शकला नाही. खऱ्या अर्थानं जर सोलापूरची पिछेहाट झाली, जे इन्फ्रास्ट्रक्चर 60 वर्षात तयार करायला पाहिजे होतं ते न केल्यामुळं आज 10 वर्ष आमची सत्ता आल्यानंतर आम्हाला हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी वेळ गेला आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळात ह्या विकासाच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला दिसतील. विमानतळाची गोष्ट असेल, आज विमानतळाची चिमणी पडल्यानंतर काय केलं असं विचारलं जातं. आज जर तुम्ही बघितलं तर तिथलं झपाट्याने तिथले सगळी विकास कामं चालू आहेत. धावपट्टीचं काम चालू आहे, कंपाऊंड वॉल चालू आहेत, तिथं वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या केल्या जात आहेत. हे सगळं जर चालू आहे, पण ह्या सगळ्याकडे जर डोळे झाकच करायचे आणि काय केलं विचारत फिरायचं असेल तर मी तुम्हाला विचारतो की मागच्या काही काळात तुमच्या वडिलांनी आणि तुम्ही काय केलं हे जनतेला सांगा आणि त्याच्यावर मतं मागा. कुठंतरी जातीय राजकारण करायचं, कुठंतरी मोदींना शिवाय म्हणजे मोदींचा त्या ह्याच्यावर फोटो आहे म्हणून मी लस घेतली नाही, किती बालिशपणाचं सांगणं आहे. अख्खं जग तुम्हाला नावाजतं आहे की तुम्ही लस तयार करून दिली म्हणून आमच्या देशातील माणसं वाचली असं म्हणत असताना कुठंतरी बालिशसारखं विधान करायचं की मी लस घेतली नाही कारण त्याच्यावर मोदींचा फोटो आहे. अतिशय म्हणजे असे जर खासदार निवडून आपण दिले तर हे आपलं दुर्दैव असणार आहे. ताई, असं देखील म्हणतात की देशात असलेलं भाजप सरकार ED CBIचं भीती दाखवून सर्वांवर छापे टाकत आहे. अरविंद केजरीवाल यांना देखील अटक झालेली आहे. त्यामुळे केंद्रीय जे हे आहेत त्यांचा गैरवापर करत आहे असं वारंवार प्रणितीताई प्रचारात बोलत आहेत. ED CBIची धाडी कुणावर पडत आहेत?
ज्यांनी पैसे कमवले त्यांच्यावर पडतात, ज्यांनी अनियमितता आहे ज्यांच्या व्यवहारात त्यांच्यावरच पडतात, ज्यांनी अमाप पैसा कमवला आहे त्यांच्यावरच पडतात. कालच आमच्या यांनी सांगितलं की तुम्ही बुड्डी के बाल विकत होताना आज तुमच्याकडे एवढं हे झालं. बरं, तुमच्यावर ईडीची धाड नाही ना पडली, तुम्ही नियमात केलं असेल तुमच्यावर नाही पडली, पण ज्यांनी नाही केलं त्यांच्यावर पडेल. बरं, ह्याच्यात गैर काय आहे? मी म्हणतो की सर्वसामान्य जनता जगती आहे, त्यांना रोजच्या जगण्याचं अडचण आहे आणि तुमच्याकडे एवढे पैसे येतात, याचा कधीतरी विचार व्हायलाच पाहिजे, कधीतरी ह्याचा ऑडिट व्हायलाच पाहिजे. जे राजकारणी बदनाम व्हायला लागले की राजकारणातनं पैसे कमवतात, प्रत्येक राजकारणी कमवतं असं नाही, पण जे कमवत आहेत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. आणि जर कुणी काही केलं नसेल तर कशाला घाबरावं? देशात हुकुमशाही चालू आहे भाजपची आणि त्यामुळंच ते अशा पद्धतीनं सगळे छापे वगैरे टाकत आहेत. म्हणजे तुमच्याकडच्या अनियमित पैशाची चौकशी केली तर आम्ही हुकुमशाही झालो. आता तुम्ही गोरगरिबाला त्रास दिला तर तुम्ही हुकुमशाह नाही. तुम्ही अनियमितता करायची, तुम्ही चुकीची कामं करायची आणि ती चुकीची कामं जनतेसमोर आली तर तुम्ही त्याला हुकुमशाह म्हणायचं, हे चुकीचं आहे. बरं, शेवटी कायदा आहे, कोर्टात जावा, त्याची मागणी करा, नसेल तुम्ही निर्दोष होताल. मग जर तुम्ही काय केलं नसेल तर घाबरता कशासाठी आणि कशाला तुम्हाला ह्याची भीती वाटावी? आता तुमच्यावर ईडीची धाड पडते का? माझ्यावर पडते का? सर्वसामान्य माणसावर पडते का? ज्यांनी चुकीची कामं केली त्याच्यावरच पडणार आहे. आणि हे पडावं अशी सर्वसामान्य जनतेची मागणी की हे चुकीची कामं केली असेल तर यांची चौकशी व्हायला पाहिजे. काल काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे असं म्हणतात की भाजपची महापालिकेत सत्ता होती, मात्र त्यांनी साधं जनतेला दररोज पाणीसुद्धा पाजवलेलं नाही. काय मी 100% सांगतो की 5 वर्ष झालं महापालिकेत भाजपची सत्ता आहे, पण त्याच्या आधीचा काळ जर बघितला तर पहिल्यापासून काँग्रेसची सत्ता ह्या महापालिकेवर आहे. यावेळेस कधी पाण्याचा प्रश्न मिटला हे यांनी सांगावं. आम्ही अनेक आंदोलनं ह्या महापालिकेवर मोर्चे घेऊन गेलो आहे पाण्याच्या संदर्भात. दूषित पाण्यामुळे ह्या शहरात अनेक वेळा बळी गेलेले आहेत, हे तुमच्याच काळात झालेलं आहे. पाणी पुरवठ्याची जी योजना आहे, तुम्ही मला सांगा, NTPCनी तुम्हाला पाण्याची लाईन टाकून देतो म्हणले होते महापालिकेला, त्यावेळेस तुमचीच सत्ता होती, ते तुम्ही मान्य केलं नाही कारण त्याच्यावरचं कमिशन तुम्हाला मिळत नव्हतं म्हणून ते तुम्ही घालू दिलं नाही. त्याच्यामुळं ती दुहेरी पाईपलाईन जी रखडली ती तिथनं रखडली. आणि आत्ता जी दुहेरी पाईपलाईनला उशीर होतो आहे, ह्या मधल्या काळात जे 2-2.5 वर्षाचं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळात त्या कामाला गती न मिळाल्यामुळं, नाही तर आत्तापर्यंत ती दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाली असती आणि शहराला नियमित पाणी पुरवठा झाला असता. काळेजी, एकंदरीत सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीवरून भाजपला एक प्रश्न विचारला जात आहे की उमेदवार जो कोणी असू दे सुशिक्षित असावा आणि स्थानिक असावा, काय वाटतं तुम्हाला? निश्चितपणाने सुशिक्षित असावा, काम करणारा असावा आणि सर्वात महत्त्वाचं की आपले विषय आणि त्याच्याकडे विजन असावं की ह्या 5 वर्षात मी माझ्या शहराला कुठं नेणार आहे. आणि ह्या विजनचाच उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं निश्चितपणे दिला जाईल. आणि ह्या 5 वर्षात आम्ही निश्चितपणे आज सांगतो की आमचा उमेदवार निवडून आल्यानंतर जनतेसमोर सांगेल की ह्या 5 वर्षात आम्ही आमच्या शहराला कुठं नेणार. काय विजन असतील तुमच्याकडं की या लोकसभेला तुम्ही सामोरे जात आहे, जर समजा तुमचं खासदार निवडून येणार असं तुम्ही विश्वास दाखवत आहे, काय तुम्ही कामं करणार आहे? निश्चितपणाने आत्ता विमानतळाचा प्रश्न आहे तो मार्गी लागत आहे आणि मार्गी लागेल. आणि निश्चितपणाने चांगले उद्योग शहरात यायला पाहिजे, शहरातली बेरोजगारी कमी व्हायला पाहिजे, शहरातनं बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं जे प्रमाण आहे ते कमी होण्यासाठी दुसरं आपलं जे उद्योगधंदे आहेत, आपलं टेक्स्टाईल असेल किंवा आपलं टेलरिंगचा व्यवसाय आपला मोठ्या प्रमाणात, गारमेंटचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे, याला वाढवण्यासाठी, याला ट्रेनिंग सेंटर वेगवेगळे येण्यासाठी, कुशल कारागीर तयार होण्यासाठी, कारण शेवटी हे सगळे व्यवसाय चालण्यासाठी कुठंतरी कुशल ट्रेनिंग असलेले कारागीर असणं गरजेचं आहे. तर निश्चितपणाने या सगळ्या संदर्भात आम्ही एक प्लॅन तयार करतो आणि त्या पद्धतीने शहराचा विकास कसा होईल, कारण आता बिडी उद्योग
बंद पडतो आहे. तर ह्या टेलरिंग उद्योगात कसं आपल्याला पुढं जाता येईल, गारमेंटच्या उद्योगात कसं पुढं जाता येईल, रोजगार कसा देता येईल यासाठी आम्ही विचार करतो आहे. IT पार्कचा जो विषय आहे की त्या वेगवेगळ्या कंपन्या कशा येतील, उद्योजक कसे येतील आणि उद्योजकांचा आपण विचार करत असताना सगळ्यात महत्त्वाचं की विमानसेवा प्रत्येक उद्योजक मागत होता. मी ज्यावेळेस महापालिकेत नगरसेवक होतो त्यावेळेस बी जे काही डेलिगेशन्स येत होते त्यांची पहिली मागणी होती की विमानतळ चालू करा. निश्चितपणे विमानतळ चालू केल्यावर बऱ्याच गोष्टी होतील आणि डेव्हलपमेंट होईल आणि त्या पद्धतीने आम्ही येणाऱ्या काळात योग्य पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावर आम्ही चालू. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये अक्कलकोट हा विधानसभा मतदारसंघ येतो, तिथं आपला भाजपचा उमेदवार आहे. दक्षिणमध्ये सुभाष बापू आहेत, उत्तरमध्ये विजय देशमुख आहेत, मोहोळमध्ये आपल्याला सपोर्ट आहे. असं असताना प्रणितीताई असा दावा करतायत की सर्वच ठिकाणी आम्हाला सपोर्ट मिळेल आणि आम्ही निवडून येऊ. तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्या असं तर म्हणू शकत नाही की मला कुठंच हे मिळणार. आत्ता अशी परिस्थिती की त्यांच्या असणाऱ्या मतदारसंघात मध्यमध्ये सुद्धा त्यांच्याबरोबरचे नगरसेवक असतील, त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते असतील, ती सुद्धा त्यांच्याबरोबर नाहीत. या हे सगळेजण मला भेटून जात आहेत. कोण कोण आहे नावं सांग, योग्य वेळी नावं समोर येतील तुम्हाला. त्यांना सुद्धा घेणार नाही, इनकमिंग नाही. हो का, आमच्या विचारधारेबरोबर जे येतील त्यांना आम्ही घ्यायला तयार आहे. विकासाच्या मुद्द्यावर जे आमच्याबरोबर येतील आणि आम्हाला सहयोग देतील त्याला आम्ही घ्यायला तयार आहे. ताई वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार असं बोललं जातं. ताईंच्या वडिलांचाही पराभव झाला तर आईचा पण झाला होता. आई वडिलांच्या दोघांचा पराभवाचा बदला घ्या. द्वेषाने राजकारण होत नसतं. आत्ता तुम्ही जे बघताय प्रत्येक त्यांची बाईट बघितलं तर द्वेषाची, विकासाचा मुद्दा नाही. मी काय डेव्हलपमेंट करणार हे विजन नाही. भाजपला टार्गेट केलं. द्वेषाने राजकारण चालू आहे. द्वेषाने राजकारण होऊन लोक स्वीकारत नसतात. शेवटी तुम्हाला शहराला काय देणार हे कुठंतरी सांगावं लागेल, कुठंतरी विकासाच्या मुद्द्यावर यावं लागेल. मी मोदींचा फोटो आहे म्हणून लस घेतली नाही हे नाही चालणार. तुम्ही शहराला काय देणार आहे? बरं, आपली योग्यता आहे का मोदींबद्दल बोलायची? अख्खं जग नाव घ्यायला लागलं आहे, अख्खं जग नतमस्तक व्हायला लागलं आहे ह्या नेतृत्वासमोर आणि आपण कुठंतरी मोदींना टार्गेट करून बोलण्यानी मी मोठी होईल असं वाटतं. हे चुकीचं आहे. तुम्ही काय करणार आहे? तुम्ही 15 वर्षात आमदार असताना काय केलं? तुमच्या वडिलांनी मुख्यमंत्री असताना काय केलं? अरे तुमची खासदारकीची उमेदवारी तुमच्या घराच्या बाहेर जाईना अजून. आई वडील मुलगी ह्याच्या बाहेर जायला तयार नाही. वडील गृहमंत्री होते, मुख्यमंत्री होते, ऊर्जा मंत्री होते, तरी सोलापूरचा विकास झाला नाही. काय झालं आहे? म्हणजे तुम्ही 2 वेळा भाजपचा खासदार असताना विकास झाला नाही असे ओरडणारे, त्यांचं पूर्ण पद त्यांच्याकडे होतं देशात. म्हणजे फायनान्स मिनिस्टर होते, ह्या महाराष्ट्राचे होते, ह्या देशाचे फायनान्स मिनिस्टर होते, तुम्ही ऊर्जा मंत्री होता, गृहमंत्री होता. काय केलं या शहराचं? मुख्यमंत्री असताना काय केलं? काय दिलं ह्या शहराला? आणि तुम्ही विचारावं हे म्हणजे हास्यास्पद आहे की शहरासाठी. म्हणजे हे शिंदे जोपर्यंत हद्दपार होणार नाहीत या सोलापूर शहराच्या राजकारणातनं तोपर्यंत इथं विकास होणं शक्य नाही. म्हणून हे हद्दपार होणं फार गरजेचं आहे. यांच्याबरोबर कोणीही नेते राहिले नाहीत, त्यांचे कार्यकर्ते राहिले नाहीत आणि ही जी घमंडन मगरुरी आहे, ही घमंडन मगरुरी आहे, हीच यांना संपवणार आहे. नुकतेच काही म्हणजे 2 दिवसापूर्वी प्रणितीताई पंढरपूर दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी तिथं मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली, त्यांच्या गाडीला हात लावला, घेराव घातला. पण त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की ते भाजपचे कार्यकर्ते होते. त्यात तितपत तथ्य आहे? एक असं आहे की त्या सर्व समाजाच्या नेत्यांनी सांगितलं की ते मराठा समाजाचे कार्यकर्ते होते. बरं, एखाद्या समाजाच्या भावना तीव्र असताना त्यांना भाजपचं गुंड म्हणायचं, म्हणजे त्यांना गुंड म्हणायचं ह्यांना, पण त्यांना गुंड कसं म्हणायचं म्हणून भाजपचं म्हणायचं. ही जर तुमची त्या समाजाबद्दलची भावना असेल आणि कुठंतरी तुम्हाला वाटत असेल की मराठा समाजाला मी भडकून ती मतं मी माझ्याकडे घेईल, हे अतिशय चुकीचं आहे. कधीतरी हे तुमच्याच अंगावर उलटायला लागलं आहे. समाजाच्या भावनांचा आदर करा, समाजाच्या भावना काय आहेत त्या समजून घ्या. हे समजून न घेता मी कुठली तरी राजकुमारी आहे या आविर्भावात तुम्ही ज्या
पद्धती वावरताय, जनता तुमची जागा निश्चितपणे तुम्हाला दाखवून. एकंदरीत सोलापूर लोकसभेचं काय बॅकग्राऊंड आहे? तुम्ही भाजपच्या जमेच्या बाजू सांगा, मतदारसंघानुसार अक्कलकोटचं सांगा. भाजपच्या जमेच्या बाजू म्हणजे सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे विकासाची बाजू आहे. आज आमचे तिथं आमदार सचिन कल्याण शेट्टी आहेत. त्यांनी प्रचंड प्रमाणात आजपर्यंत जेवढा निधी आला नाही तेवढा निधी आजपर्यंत आला आहे आणि सर्व प्रकारचा निधी आलेला आहे. म्हणजे तुम्ही रस्ते सांगा, सिंचनाच्या व्यवस्था सांगा, तुम्ही म्हणजे ज्या काही सांगताल. अक्कलकोट शहराला पाणी पुरवठा नव्हता. ज्या स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला देशातून लोक येतात त्या शहराला पाणी नव्हतं इतक्या दिवस. आज तिथं पाणी पुरवठ्याची योजना मोठ्या प्रमाणात मंजूर झाली. आज ते स्वामी महाराजांची पुण्यनगरी पाणी मिळेल त्या दक्षिणमध्ये. आजपर्यंत दक्षिणमध्ये जेवढी विकास कामं झाली नाहीत. ह्यांनी मुख्यमंत्री असतानासुद्धा दक्षिणचे आमदार होते. ह्यांनी मुख्यमंत्री असताना जेवढा निधी आणला आहे त्याच्या कित्येक पट बापूंनी तिथं विकास कामं केली, तेवढा निधी आणलेला आहे. आणि मी ठामपणे सांगतो की बापूंच्या विकास कामाला इथून मागं झालेल्या कुठल्याही आमदारांची त्यांनी तुलना करावी आणि ह्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतं मागतोय आणि लोकांना ते अपील आहे. शहर उत्तरमध्ये ह्या आमचा कायमचा बालेकिल्ला राहिलेला आहे. प्रत्येक वेळेस आम्ही 20 ते 25 हजारांनी लीड देत आलेलो आहे. जास्तीचं लीड देत आलो आहे. 42 असेल, मग त्याच्यानंतर 62 असेल, आत्ता मालकांना जवळपास 80 हजाराचं लीड असेल. तर तिथं निश्चितपणाने आम्हाला लीड मिळणारच आहे. त्याचं मोहोळमध्ये आम्हाला महायुतीचा चांगला उपयोग या सगळ्या ह्याच्यात होऊ शकतो. आत्ता राजन पाटील अजितदादा गटात आलेले आहेत, तिथले सगळे महायुतीचे नेते. तसंच यशवंत मानेसाहेब आलेत. तसं तुम्ही पंढरपूर आणि मंगळवेढ्यात गेला तर तिथेही सगळे नेते, त्यांचंही काम चांगलं आहे, तेही आमच्याबरोबर आहेत. मध्यमध्ये थोडं भाजप बॅकफूटवर आहे? निश्चितपणाने नाही. मी तुम्हाला आज सांगतो, मध्यचं लीड हे मोजून घ्यायचं आहे. चॅलेंज त्यांनी फक्त मध्यमधनं लीड घेऊन दाखवावं. काँग्रेसनी लीड घेऊन दाखवावं मध्यमध्ये. मी हॅट्रिक आमदार नाही, सगळी ताकद लावावी. मी आज सांगतो, मध्यमध्ये त्यांनी लीड घेऊन दाखवावं. एकंदरीत पालकमंत्र्यांवर खूप नाराजी आहे सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये, कारण ते बऱ्याच दिवसांनी येतात, आलं तरी धावती भेट घेतात जातात. पालकमंत्र्यांसंदर्भात काय? पालकमंत्र्यांचं आत्ता तुम्ही चंद्रकांत दादा पालकमंत्री झाल्यापासून जर बघितलं असेल तर दर 15 दिवसाला तुम्ही येत आहेत. मधल्या एका काळात फक्त त्यांचा दौरा चुकलेला आहे, नाहीतर दर 15 दिवसाला दादा येत आहेत. दादा नाही आले तरी त्यांची OSD इथं बसलेले असतात. दर आठवड्याला जनतेची जेवढी निवेदन आहेत त्याच्यावरती हिअरिंग देतात. जी काही निवेदन असतील दादा ज्यावेळेस घेतात त्याच्यानंतर ते आठवड्यानी त्यांचा OSD येऊन त्याचा निपटारा केला जातो आणि योग्य पद्धतीने काम पालकमंत्री म्हणून चाललं आहे. पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडं 2 ह्याची जबाबदारी आहे, अमरावती आणि सोलापूर, आणि स्वतःचा मतदारसंघ आणि मंत्री असल्यामुळं. म्हणून या सगळ्या व्यस्त ह्याच्यात आपल्याला दर 15 दिवसाला पालकमंत्री वेळ देतात हे निश्चितपणाने. आणि कुठली कामं थांबलीत असंही नाही की पालकमंत्र्यामुळं, उलट पालकमंत्री आल्यापासून बरीचशी कामं मार्गी लागली. आता तुम्ही बघितलं असं सिद्धेश्वर मंदिरासमोरचा रस्ता किती दिवस झाला अडकलेला होता, त्याचा मार्ग दिला, निधी दिला. ह्या ज्या गोष्टी आहेत शहराला जे आवश्यक आहे त्यासाठी कुठलीही गोष्ट अडत नाही. आणि असं वाटत असेल की एखादी गोष्ट कुठली तरी पालकमंत्र्यांमुळे आले, त्यांनी निश्चितपणाने सांगावं. ती सोडवायसाठी आमचे सगळे आमदार आहेत, आम्ही आहोत. शेवटचा प्रश्न, भाजप उमेदवारी कधी जाहीर करेल सोलापूर लोकसभेसाठी? 2 दिवसात उमेदवारी जाहीर होईल. आणि उमेदवारी जाहीर व्हायचं म्हणजे फक्त ह्याच्यासाठी थांबलं की सगळ्या उमेदवारीबरोबर ही उमेदवारी जाहीर करायची. एकटी सोलापूरची करता येत नाही म्हणून थांबलेली. 2 दिवसात उमेदवारी जाहीर होईल. कोण आहे चर्चेत? 2-3 नाव सांगा. नाही, 2-3 नाही, आता हे सगळेच गेले. शेवटी तो पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे आणि त्यांचा अधिकार घेणं एवढा मी मोठा नाही. आणि आम्ही जेवढी नावं आहेत तेवढी सगळी आम्ही शेवटी भाजप हॅट्रिक मारणार निश्चितपणाने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त लीडने. आपल्यासोबत होते भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे. त्यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक असेल किंवा भाजपची रणनीती असेल या विविध मुद्द्यांवर त्यांनी उत्तरं दिलेली आहेत आणि आगामी लोकसभेच्या
पार्श्वभूमीवर येत्या 2 दिवसात सोलापूर लोकसभा जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्याचा भाजपचा उमेदवार जाहीर होतील अशी एक प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. आणि काँग्रेस जे वारंवार भाजपला टार्गेट करत आहे त्यांना देखील सडकून टीका नरेंद्र काळे यांनी एकंदरीत दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. झहूर साईसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.